कारण रक्ताचा आजोबा नव्हता, पण मानलेला आजोबा होता. एक वेळ रक्ताची नाती दगा देतात, पण मानलेलं नातं दगा कधीच देत नाही माऊलीनो. मानलेलं नातं दगा कधीच देत नाही. माऊलीला आपण बाप मानतो, तुकोबारायाला आपण आपला गुरु मानतो. ही मानलेली नाती दगा देत नाहीत, पण रक्ताची नाती नक्की घात करतात. इतिहास आहे हा, रक्ताच्या नात्याने घात केला, पण मानलेल्या नात्याने मात्र आधार दिला. हे पोरगीनं मिठी मारली, आजोबाने डोक्यावरून हात फिरवला, दुसरा हात पुन्हा खिशात घातला आणि 100 रुपयांच्या 5 नोटा काढल्या. आणि आजोबा म्हणतो कसा, पोरी ए पोरी ए पोरी, ते 50 रुपये तुझ्या मोळीचे आणि हे 500 रुपये एका आजोबानं एका नातीला दिलं. समज. कांदा मुळा भाजी अवघी विटाळी माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरे, मोठ नाडा विहीर दोरे अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोवीला गळा. जो आपलं कर्म पूर्ण समर्पणानं करतो त्यावेळेला मंदिरातल्या देवाला आपली जागा सोडून त्याच्या जवळ यावं लागतं. लक्षात घ्या. उदाहरण आहे आमच्या अध्यात्मामध्ये. कुठं आला विठ्ठल? माझ्या सावता माळ्याला भेटायला आला, माझ्या चोखोबाला भेटायला आला. काय म्हणाला चोखोबा? ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. ऐका ना माऊलीनो, किती आनंद आहे. मग आमच्यामध्ये द्वेष का? आमच्यामध्ये द्वेष का? आम्ही एकमेकांचा द्वेष का करतो? आम्ही आनंदाने का राहत नाही? ऐकून घ्या ना. उपवासामध्ये काय नाही ग, नारळ फोडण्यामध्ये काय नाही ग, पंढरीला चालत जाण्यामध्ये काय नाही ग. खऱ्या अर्थानं आनंद कुठे आहे माहिती का? ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. नदी डोंगे पर जल नव्हे डोंगे, काय भुललासी वरली या रंगे. चोका डोंगा पर भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. तुमचा भाव. गणपती बाप्पाला सांगितलं सगळ्या विश्वाला प्रदक्षिणा घालायची आहे. मग देवदेवतांची फक्त आम्ही पूजाच करणार का? त्यांच्याकडून आम्ही काय घेऊ शकत नाही? संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालून यायची ज्या वेळेला सांगितलं कार्तिकेय आणि गणपतीला, त्यावेळेला गणपतीनं फक्त 5 सेकंदामध्ये आपल्या आई वडिलाला प्रदक्षिणा घातली आणि शांत बसला. आणि आज आम्हाला आई वडिलांच्याकडे बघायला वेळ नाही, पण 20 दिवस पंढरीची वारी करतो. आई वडिलांच्याकडे बघायला वेळ नाही, पण कुठली संकष्टी चुकवत नाही आम्ही. पावेल का देव? नाही. दाखला आहे ना माऊली, दाखला देतो, दाखला देतो. देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले. ऐका मातानो, आणि खरं आहे, मी सांगून जातो. देव कुठं आहे नेमका तुम्हाला सांगून जातो. अनेक व्याख्यानांची मांदियाळी घातली. मी दिल्लीमध्ये गेलो होतो, तिथं पण मी सांगितलं कहां है भगवान, है कहां, जानो उसको, पहचानो उसको, दिल में बिठाओ उसको, देखो खुद के अंदर कहां है भगवान. क्या इन मूर्तियों में भगवान है, क्या इंसानों में भगवान है? इंसान जो कर्म करता है क्या वही भगवान है? हाँ है. इंसान जो कर्म करता है, सच्चे दिल से जो कर्म करता है, वही भगवान है. आणि तोच दाखला देतो माऊलीनो. कोणता दाखला? देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. माते, एक गाव असंच असतं, 8-10 हजार वस्तीचं गाव असतं माते. आई, 8-10 हजार वस्तीचं गाव असतं. सकाळी 7 वाजता तांबडं फुटत असतं, सूर्य नुसताच वरती येत असतो आणि एक 7 वर्षाची लेक डोक्यावरती मोळी घेऊन गावामध्ये येते. त्या पोरगीकडे बघितलं ना तर पाठ आणि पोट एक झालेली होती. याचा अर्थ असा होता, त्या पोरगीनं 4-5 दिवस अन्नाचा कण पोटात घेतला नव्हता. तिच्या पायाकडे बघितलं तर अनवाणी होती बिचारी. डोक्यावरती मोळी होती, पण डोकं आणि मोळी याच्यामध्ये चुंबळ सुद्धा नव्हती. पोरगी चालत होती आणि चालता चालता काय म्हणायची माहितीये का? मातानो ऐका, सगळ्यांनी ऐका, कान फक्त उघडी ठेवू नका,
काळजाचं दार जरा उघडं ठेवा. कानातून इकडून इकडं निघून जातं ग, पण काळजाचं दार उघडलं ना आतमध्ये प्रवेश करतो विचार, आणि जर विचाराने आतमध्ये प्रवेश केला तर परिवर्तन निश्चित आहे, लक्षात घ्या. म्हणून काळजाची दारं उघडा. मी काय सांगतोय बघा, लेक आली आणि काय म्हणायची माहितीये का, मोळी घेता का मोळी, मोळी घेता का मोळी, 50 रुपयाला मोळी, मोळी घेता का मोळी. गाव उठलं होतं ग, गाव उठलं होतं. कोण रांगोळ्या घालत होतं, कोण सडा टाकत होतं, कोणाचा स्वयंपाक चाललेला होता, चुली पेटलेल्या होत्या, काही घरातून धूर बाहेर येत होता, कोण शेताला चाललेलं होतं, कोण नदीला आंघोळीला चाललेलं होतं. आणि ही लेक मात्र म्हणत होती, मोळी घेता का मोळी, 50 रुपयाला मोळी. गाव गाव फिरत होती, गल्ली गल्ली फिरत होती, प्रत्येक घर घर फिरत होती, प्रत्येक घर घर फिरत होती. पोरगी फिरत होते, पण मोळी कोणच घेत नव्हतं, मोळी कोणच घेत नव्हतं. 10 वाजले ग, 10 वाजले आणि तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं, त्या पोरगीच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं. 10 वाजले, 3-4 तास झाले फिरते, अजून कोणीच मोळी घेतली नाही. काय करू मी. पोरगी पुन्हा जोर जोरात बोलायला लागली, मोळी घेता का मोळी. बघता बघता 12 वाजले आणि 12 वाजता मात्र त्या पोरीनं हंबरडा फोडला बरं का. 12 वाजता त्या पोरीनं हंबरडा फोडला, कारण सूर्य नुसताच डोक्यावर आला होता, जमीन तापलेली होती. पाय जमिनीवर ठेवला की चटका बसायचा, चटका बसला की पोरगीच्या डोळ्यात पाणी यायचं आणि पोरगीला डोळ्यासमोर आई दिसायची. आई आई. परत पण घरी जाऊ शकत नव्हती, पुढं चालता पण येत नव्हतं, पाऊल टाकलं की चटका बसायचा, थांबताही येत नव्हतं. काही करून मोळी विकायची होती. पोरगी जोर जोरात रडत रडत म्हणायला लागली, मोळी घेता का मोळी, मोळी घेता का मोळी, 50 रुपयाला मोळी. मोळीकडे लक्ष नव्हतं ना त्या लेकीकडे कोणाचं लक्ष नव्हतं. 6 वाजले, अशीच तिने सांग झाली. 6 वाजले आणि पोरगीनं मात्र हंबरडा फोडला, जोर जोरात रडायला लागली. घरी कशी जाऊ मी आता, घरी कशी जाऊ मी, घरी कशी जाऊ. आणि त्याच वेळेला एक 70चा आजोबा त्या लेकी समोर येऊन उभा राहिला. 70चा आजोबा त्या लेकी समोर येऊन उभा राहिला आणि लेकीला म्हणतो, पोरी का रडतेस ग, ए पोरी का रडतेस, आणि शाळेला जात नाहीस का. त्यावेळेला ती लेक म्हणते, आजोबा जाते ना शाळेला, जाते ना शाळेला आजोबा, अंगावर शाळेचाच ड्रेस आहे. मग मोळी का विकाय आलीस ग. मी मोळी विकत नाही आजोबा, आई मोळी विकते, आई मोळी विकते. मग आज तू का आलीस. आजोबा आजोबा आम्ही इथंच राहतो, गावाच्या बाहेर आमची वस्ती आहे, तिथंच राहतो, तिथल्याच वस्ती शाळेमध्ये मी शाळेला जाते. मग तू का मोळी विकाय आलीस का. आजोबांना विचारलं. पोरगी आजोबाकडे बघत भीत भीत म्हणते, आजोबा काल रात्री माझा बा दारू पिऊन आला, खूप दारू पिली बापानं, आईला लय मारलं, लय मारलं, गुडघ्यावर मारलं, पायावर मारलं, लय मारलं, आईचे पाय सुजले, रात्रभर आम्ही काही जेवलो नाही, 2 दिवस आमच्या पोटात अन्नाचा कण नाही. बाप दारू पिऊन येतो, आईचं सगळं पैसे घेऊन जातो, काय करायचं आम्हाला कळेना. मग आईला लय मारलं, एवढं मारलं, एवढं मारलं. सकाळी आई उठली आणि मोळी विकायला म्हणून आईनं मोळी डोक्यावर घेतली आणि अंगणातनं 2 पावलं पुढे गेली आणि आईच्या अंगठ्यातून रक्त यायला लागलं. आईला चक्कर आली, आई चक्कर येऊन खाली पडली. पडताना मला पोरे म्हणून हाक मारले. मी बाहेर आले तेव्हा आई रडत रडत म्हणाली, पोरे मला नाही ग चालता येत. मग जा आजच्या दिवस तू मोळी विकून ये जा. का माहितीये का आजोबा, मला अजून एक भाऊ आहे 1.5 वर्षाचा आणि एक 3 वर्षाचा. आम्ही तिघं पण उपाशी आहे, आम्ही तिघं पण उपाशी आहे. 3-4 दिवस काही खाल्लं नाही म्हणून आई म्हटली, पोरी राहू दे शाळा, जा मोळी विकायला, आजच्या दिवस मोळी विकून ये. आणि बघ मोळी विकलीस की येता येता तांदूळ घेऊन ये, बटाबटा शिजवते आणि लेकरांना करून घालते. म्हणून आजोबा मोळी घेऊन आले. सकाळपासून मोळी विकते, माझी मोळी कोणीच घेतली नाही आजोबा. आता घरी कसं जाऊ. पोरं रस्त्यावर नजर लावून बसला असतील, अक्का येणार, अक्का येणार, अक्का येणार. अक्का आली की तांदूळ आणणार, अक्कानं तांदूळ आणलं की मग आम्ही भात खाणार. आईची पण नजर रस्त्यावर असेल. आजोबा काय करू कळेना. आजोबानं शांतपणे त्या लेकीला मिठी मारली आणि आजोबा म्हणतो, पोरी ए पोरी कितीची ग मोळी. आजोबा 50 रुपयांची. मी घेतो. टाक इथं खाली टाक. पोरगीनं जशी मोळी खाली टाकली, फुलपाखरासारखं तिला हलका हलकं वाटलं, फुलपाखरासारखं तिला हलका हलकं वाटलं. आजोबानं खिशामध्ये हात घातला, 50 रुपयांची नोट काढली आणि हातावरती ठेवली. आजोबा म्हणाले, हे घे तुझ्या मोळीचे 50 रुपये. पोरगीनं कडकडून आजोबाला मिठी मारली. आजोबाला मिठी मारली कारण रक्ताचा आजोबा नव्हता,
पण मानलेला आजोबा होता. एक वेळ रक्ताची नाती दगा देतात, पण मानलेलं नातं दगा कधीच देत नाही माऊलीनो. मानलेलं नातं दगा कधीच देत नाही. माऊलीला आपण बाप मानतो, तुकोबारायाला आपण आपला गुरु मानतो. ही मानलेली नाती दगा देत नाहीत, पण रक्ताची नाती नक्की घात करतात. इतिहास आहे हा, रक्ताच्या नात्याने घात केला, पण मानलेल्या नात्याने मात्र आधार दिला. हे पोरगीनं मिठी मारली, आजोबाने डोक्यावरून हात फिरवला, दुसरा हात पुन्हा खिशात घातला आणि 100 रुपयांच्या 5 नोटा काढल्या. आणि आजोबा म्हणतो कसा, पोरी ए पोरी ए पोरी, ते 50 रुपये तुझ्या मोळीचे आणि हे 500 रुपये एका आजोबानं एका नातीला दिलं समाज. हे ठेव 500 रुपये. जेव्हा जेव्हा तुझ्या आईची मोळी विकली जाणार नाही, तेव्हा तेव्हा या 500 रुपये मधले पैसे खर्च करायचे. जेव्हा 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 तुझ्या भावंडांना भूक लागेल ना ग, तेव्हा 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 ह्या 500 रुपये मधले पैसे खर्च करायचे. आणि जेव्हा जेव्हा तुला शाळेला काही कमी पडेल ना, तेव्हा तेव्हा या 500 रुपये मधले पैसे खर्च करायचे. आणि मग जेव्हा पैसे संपतील तेव्हा या गावात परत यायचं. समोरचं घर माझं आहे, तिथं यायचं आणि हक्कानं माझ्याकडून पैसे घेऊन जायचे. जोपर्यंत शिकून स्वतःच्या पायावर उभी राहणार नाहीस, तोपर्यंत या आजोबानं तुझी जबाबदारी घेतली समाज. जा पोरी जा. पोरगीनं हंबरडा फोडला माऊली, पोरगीनं हंबरडा फोडला. पोरगीनं कडकडून आपल्या आजोबाला मिठी मारली आणि पोरगीच्या मुखात वाक्य आलं, आजोबा मला तुमच्यामध्ये देव दिसला. आजोबा मला तुमच्यामध्ये देव दिसला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही देव मंदिरात पाहिला, आम्ही देव दगडात पाहिला, माणसातला देव मात्र आम्ही पायाखाली घेतला. आज पोरग आईच्या पाया पडत नाही, आई पोरगाला मानत नाही, सून सासूकडं बघत नाही, सासू सुनाकडं बघत नाही. घरातलं वातावरण दूषित झालं, मात्र आम्ही देवळाकडं धाव घेतली आणि तिथं देवाला सांगतो. काय सांगतो? आनंद दे. आणि तुकोबाराया सांगतात आनंद पाहिजे ना, कबीर सांगतात आनंद पाहिजे ना, कस्तुरी कुंडली बसाय मृग ढोंडे बनवाहे, ऐसे घटी घटी आनंद है, घटी घटी राम है, दुनिया देखे नाही. माऊली फक्त उठल्या उठल्या म्हण, माझ्या समोरचा शेजारी, माझ्या पाठीमागचा शेजारी, माझ्या या हाताचा शेजारी, माझ्या इकडचा शेजारी, भगवंता माझ्या शत्रूला सुद्धा अगोदर आनंद दे. बाग तुझ्या घरी आनंद येतोय कारण तुझ्या आतला देव जागा झालेला असतोय माऊली. हे शास्त्र आहे. शरीराने एकत्र असलं म्हणजे प्रेम असतं का? शरीराने एकत्र राहणं म्हणजे एकत्र राहणं आहे का? नेताजी जरा इकडे फिरवा काय. शरीराने एकत्र राहणं म्हणजे एकत्र आहे का? ढोल वाजायचे गावात, ढोल. तिने सांज झाले की गावात ढोल वाजायचे, ढोल. प्रत्येक घराघरामध्ये ढोल वाजायचा, मोठमोठ्यानं ढोल वाजायचा. आणि ढोल वाजायला लागला की एक शेळी मात्र आपलं दावत ओढून घ्यायची. माऊलीनं ऐका, एक शेळी मात्र आपलं दावत ओढून घ्यायची आणि ठरलेल्या घरासमोर जाऊन बसायची आणि ढोल ऐकायची. ढोल वाजवणारा ढोल वाजवण्यामध्ये तल्लीन असायचा आणि समोर ती शेळी बसून ढोल वाजवायची. आणि ढोल ऐकत ऐकत ती रडायची. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. दररोज असं व्हायचं. 6 नंतर प्रत्येक घरामध्ये ढोल वाजायला लागायचे आणि ती शेळी मात्र ठरलेल्या घरासमोरच जायची.
तिथंच बसायची, तासभर ढोल ऐकायची आणि घळाघळा रडायची. ढोल वाजायचा बंद झाला की मग मात्र ती आपल्या घरी यायची. जिथं तिला बांधलेलं असायचं तिथं येऊन उभी राहायची. खूप दिवस असंच सुरू होतं आणि मग एक दिवस ढोल वाजवणारा त्या शेळीजवळ गेला आणि म्हणतो कसा तिला, हे अखंड गावात ढोल वाजतात पण तू माझ्याच ढोलाजवळ येऊन बसतेस, माझाच ढोल ऐकतेस. एवढा सुंदर मी ढोल वाजवतो का ग? एवढा सुंदर ढोल तुला आवडतो का ग माझा? शेळी म्हणते, दादा अखंड गावात ढोल वाजतात, 6 नंतर मी मात्र तुझ्याच घरापाशी येऊन बसते आणि तुझाच ढोल ऐकते. खूप सुंदर होतं रे माझं आयुष्य. काही महिन्यापूर्वी नुसतंच वयात आलेलं माझं लेकरू माझ्या अंगा खांद्यावर खेळायचं. बसलो मी की येऊन माझ्या अंगावर उड्या मारायचं. एक दिवस माझ्या लेकराला खूप भूक लागली. एक दिवस माझ्या लेकराला खूप भूक लागली. माझं लेकरू माझ्या छातीला खेळत होतं, दूध पित होतं. मग आणि दूध पित असतानाच खाटीक आला. अर्धवट माझ्या लेकराला उचललं. माझं लेकरू माझ्याकडे बघून म्या म्या करत होतं, पण आमचं काही चाललं नाही रे. बघता बघता डोळ्यात देखत माझं लेकरू गायब झालं. कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं म्हणून खूप शोधत होते रे मी. माझी नजर भिरभिर भिरभिर करायची. उपाशी पोटी माझ्या लेकराला कुठं घेऊन गेले. काही महिन्यानंतर या गावात ढोल वाजायला लागले आणि तुझा ढोल वाजताना माझ्या दुधाला पाना फुटायला लागला. म्हणून पळत तुझ्या दारात येऊन बसते, कारण तुझ्या ढोलाला जे चंबड आहे ना ते माझ्या पोराचं आहे रे बाबा. त्यातनं मला आवाज येतो लेकरा, त्यातनं मला आवाज येतो, आई भूक लागले ग आई, भूक लागले. ही आई आहे आई. उगाच ज्ञानोबा माऊली आम्ही म्हणत नाही. आवाजावरून श्वासावरून लेकराच्या वेदना जाणून घेणारी ती माऊली, ती आई. मांस मांस सब एक ही है, मांस मांस सब एक ही है. मुर्गा बकरा गाय ऐसा मानव चुतिया बड़े प्रेम से खाय. अपने बेटे का सिर मुंडावे तो देव सूरा लग जाए, दूसरे की तो गर्दन काटे जरा शर्म नहीं आए. ए माऊलीनो, मला जास्त सांगायचं नाही, पण दुसऱ्याच्या जीवाशी खेळून जर स्वतःच्या घरामध्ये आनंद तुम्ही जर साजरा करत असाल तर लक्षात ठेवा, याला माणूस म्हणत